नमस्कार, लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज या ठिकाणी मोहोळ नगर परिषदसाठी बऱ्याच दिवसापासून रखडलेली इमारत अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत याच्याच बाजूला मोहोळ नगर परिषदकडून स्वच्छतेची मोहीम चालू आहे। माननीय प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि नगरसेवक सतीश आप्पा काळे व सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी मोहोळ नगर परिषदची इमारत कशी बांधता येईल उपाययोजना करताना आपल्याला दिसत आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता की नगर परिषदच्या इमारतीसाठी स्वच्छता चालू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर परिषदची इमारत हे बऱ्याच दिवसापासून रखडलेली होती आणि याच ठिकाणी मोहोळचे मुख्य अधिकारी योगेश डोके आणि त्यांची टीम हे देखील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर देखील सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि नगरसेवक सतीश आप्पा काळे देखील सुद्धा आपल्या सोबत आहेत। पाहावं लागेल की नगर परिषदच्या इमारती या ठिकाणी पूर्ण होते का नाही हे पाहावं लागेल। खऱ्या अर्थानं मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष झालं त्या मोहोळ शहराच्या रस्त्याच्या कामाचा विषय असेल, इमारतीच्या कामाचा विषय असेल, वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याचा विषय असेल, ड्रेनेज लाईनचा विषय असेल, अनेक वर्ष झालं हे प्रलंबित असलेले प्रश्न या शहरामध्ये होते। खास करून मोहोळ नगरपालिकेच्या इमारतीच्या संदर्भात आमचे सहकारी मित्र आता सतीश काळे यांनी सांगितलं की हा निधी माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळामध्ये आला, ते वास्तव आहे। पण अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी यासाठी सहकार्य केले। तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्याचा हा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि हा 10 कोटी रुपयाचा निधी येऊन 1 वर्ष ते 14-15 महिने झाले या ठिकाणी प्रलंबित या ठिकाणी प्रश्न पडला होता। कशामुळे पडला होता तर जागेच्या अभावामुळे हे प्रश्न खऱ्या अर्थानं प्रलंबित पडला होता। मोहोळ नगरपालिकेची निवडणूक झाली आणि मोहोळ शहरातल्या सर्व 72 मतदारांनी सिद्धिताई वस्त्रेच्या रूपाने आपल्या मताचं वजन सिद्धिताई वस्त्रेच्या पाठीशी या ठिकाणी उभा केलं आणि वजन उभा केल्यानंतर नगरपालिकेची इमारत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन अजेंड्यावर विषय त्या ठिकाणी घेण्यात आला की मोहोळ नगरपालिकेची इमारत ही मराठी शाळा जे मध्यवर्ती ठिकाण आहे, आठवडा बाजारमध्ये राहणारा व्यक्ती असेल किंवा इकडं गणपतीच्या वाड्यामध्ये राहणारा व्यक्ती असेल किंवा इकडे पिपरी रोडला राहणारा असेल किंवा इकडे पाचीपट्ट्याला राहणारा असेल, या सर्वांना मध्यभागी असं या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेची इमारत होणारी जागा आहे। ही जागा पहिलं ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या नावानं होती, आता नंतर नगरपालिकेच्या नावानं ही जागा असताना या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून याला विरोध केला जातो। पंचायत समितीचे सभापती हे भाजपचे आहेत, एकीकडे उपनगराध्यक्ष व सर्व गटनेते भाजपचे, सर्व नगरसेवक या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेची इमारत या मराठी शाळेच्या जागेवर झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मीटिंगमध्ये घेतात आणि दुसरीकडे पंचायत समिती सभापती व त्यांचे सर्व पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी याला विरोध करणारी भूमिका घेतात। पंचायत समितीचे नेते माजी आमदार राजन पाटील आहेत, मी त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की एकीकडे भाजपचे सदस्य या ठिकाणी इमारत व्हावा म्हणून या ठिकाणी पाठिंबा देतात आणि दुसरीकडे तुमच्याच नेतृत्वाखाली असलेले सभापती व पंचायत समिती सदस्य याला विरोध करतात। मग आपण या ठिकाणी बघायची भूमिका का घेत आहे? आपलं मत या ठिकाणी प्रगत करावं, आपलं म्हणणं या ठिकाणी मांडावं अशा प्रकारचं आव्हान माजी आमदार राजन पाटील यांना या ठिकाणी मी करत आहे।